बाबा खूप बोर होतंय, काहीतरी नवीन फ्रेश ऑर्डर करा ना. माझ्याकडे एक सरप्राईज आहे. स्वाद गोकुळचा आस्वाद परंपरेचा गोडवा नात्याचा गारवा आनंदाचा गोकुळ आईस्क्रीम सोबती प्रत्येक क्षणाचा गोकुळ आईस्क्रीम. झाला असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही, कारण गेल्या 15 वर्षांमध्ये भारतीय जनता पार्टीच्या अनेक कार्यकर्त्यांच्या हत्या झाल्या आणि आपण जर विजयाला मिळाल्यानंतर त्या महिलांच्या प्रतिक्रिया एक मिळाल्या. त्यात काय म्हटलं की आता आम्ही मोकळेपणानं जय श्रीराम म्हणू शकतो. त्यामुळं हा विजय गेली अनेक वर्ष ज्या ठिकाणी कार्यकर्त्यांनी मेहनत केली त्याला आणि राष्ट्रीय अध्यक्ष आमचे त्यावेळेचे अमितभाई शाह यांनी कठोर तपश्चर्या केली. त्यामुळं आता बंगालमध्ये एक जंगलराज संपुष्टात आलेला आणि खऱ्या अर्थानं लोकशाही निर्माण झाली असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आता खऱ्या अर्थानं बंगाल विकासाच्या दिशेने वाटचाल करेल. याबरोबरच आसाममध्ये विजयाची हॅट्रिक झालेली आहे आणि पांडेचेरीमध्ये सुद्धा आपलं सरकार आले. त्यामुळे देशाच्या 21 राज्यांमध्ये भारतीय जनता पार्टी आणि मित्रपक्षांचं सरकार आले. 17 राज्यांमध्ये भारतीय जनता पार्टीचे मुख्यमंत्री झालेले आहे. त्यामुळे या सर्वांचं मी मनापासून अभिनंदन करतो. लक्ष ज्या निकालाकडे लागून राहिलं होतं त्या 5 राज्यांचे निकाल आज झालेले आहेत आणि त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं ज्याच्याकडे लक्ष होतं ते म्हणजे पश्चिम बंगाल. गेले 15 वर्ष ममता दिदींचं सरकार या ठिकाणी होतं. आपण या 10-12 वर्षामध्ये ऐकलं की प्रचंड मोठ्या प्रमाणात लोकांचं हाल त्या ठिकाणी झालं. कुठल्याही केंद्र सरकारच्या योजनांचा लाभ त्या लोकांना मिळाला नाही. आयुष्यमान भारतसारखी योजना असेल, रेशन देण्याची योजना असेल, या योजना जाणीवपूर्वक ममता दिदी लोकांपर्यंत पोचू देत नव्हत्या. भारतीय जनता पार्टीचे आमचे वरिष्ठ नेते आणि प्रधानमंत्री आदरणीय मोदीजी, आपले गृहमंत्री अमितभाई शाह साहेब आणि आमचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गबीजी यांनी गेले 2 वर्ष या पश्चिम बंगालमध्ये अथक मेहनत घेतली. लोकांपर्यंत आमचे भाजपचे कार्यकर्ते पोचले. पक्षाची भूमिका त्या ठिकाणी सांगितली, केंद्र सरकारची भूमिका त्या ठिकाणी सांगितली आणि ही जुलमी राजवट उलटवून टाकण्याचं काम पश्चिम बंगालच्या जनतेनं केलं. मी त्या जनतेचं सुद्धा अभिनंदन करेन आणि प्रधानमंत्री मोदीजी ज्यांच्या नेतृत्वामुळं हे शक्य झालं त्यांचंही अभिनंदन करेन. अमितभाई शाहसाहेब तर तिथं तळ टोकून राहिले होते, त्यांच्यामुळं हा विजय सुकर झालेला आहे, त्यांचंही मी अभिनंदन करतो. त्याचबरोबर राज्यामध्ये 2 राज्य पाँडिचेरी आणि आसाम इथं एकतर्फी निकाल भारतीय जनता पार्टीच्या वतीनं झालेला लागलेला आहे आणि मोठं मॅन्डेट पक्षाला मिळालेलं आहे. इतर तामिळनाडू आणि केरळमध्ये आपला फार सहभाग थेट नव्हता, त्यामुळे त्या 2 राज्यांचा विषय नाही. पण 5 पैकी 3 राज्यामध्ये बहुमतानं आपलं सरकार आलं. मला वाटतं इथून पुढं पश्चिम बंगालचा विकास ज्याप्रमाणे इतर राज्यांचा विकास झालेला आहे त्याप्रमाणे पश्चिम बंगालचा विकास होईल. ज्या पद्धतीनं आज निकाल लागला हेही आपल्या लक्षात आलं असेल की घुसखोर बांगलादेशी यांच्या मताच्या जोरावरच ममता दिदी आजपर्यंत निवडून येत होत्या. हे सुद्धा आज आपल्याला स्पष्ट झालेलं आहे. ते लोक आता बाहेर पडलेले आहेत आणि त्याला आता उरले जे कोण असतील ते सुद्धा या देशातून हाकलून देण्याचं काम आमचे सन्मान्य गृहमंत्री करतील. या सर्व नेते मंडळींचं आणि पश्चिम बंगालच्या जनतेचं पुन्हा एकदा अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा.